रिकली पोती झकास लस्सीचे शिवप्रेमी अब्दुलबाई ज्यांची लस्सीचा स्टॉल आपण पाहतो आणि रायगडमध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध झकास लस्सी एस के पॅनलचे सत्यवान काकडे आम्ही पाहतो अंपायर पॅनल स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. चला मॅच ऑन होईल. टॉस जिंकला पोदी संघानं. बापदेव 11 पोदी 4 षटकांचा सामना आणि ज्यांचा उच्चांक असेल तो संघ पुढे जाईल. पहिला चेंडू पहिला चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे प्रयत्न जरूर केलेत. ही विकेट महत्वाची. आरसीसी भगतवाडीला काय करायचे त्यांना आपल्या क्षमतेवर काम करायचे त्यांना आपल्या पोझिशनवर मेहनत घ्यायचे आणि समोर पोदी संघ या संघाविरुद्ध पारडं जर जड करायचं असेल तर इथे प्रचंड मेहनत करावी लागेल. विनय ठाकूर आकाशला आपण जरूर पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. गती थोडी कमी केली. नियंत्रण होतं. पहिला चेंडू वेगवान होता. तितक्या ताकदीने प्रयत्न केला. पंचांकडे अपील होईल. चेंडू स्विंग झाला. अनिकेत मात्रेला पाहतोय. आरसीसी भगतवाडी मागचा सामना कोंबडभुजे संघाविरुद्ध चांगला खेळ केला. आकाश पॅट्रिक्स नॉन स्ट्रायकर एंडला. विनय ठाकूर 2 चेंडूमध्ये 2 खेळतोय. पहिलं सत्र जरूर पाहते. टॉस जिंकला आणि बॅटिंग मी म्हणेन टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी हा धाडसी निर्णय असतो. नदीचा प्रवाह जसा सरळ चालू असतो आणि आपण पाहतो कधी कधी काही संघ नायक यांचा आपण जो निर्णय पाहतो मात्र इथे लॉफ करतोय. ताकदीचा प्रचंड वापर. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. इथे संधी मिळाली आणि याचा फायदा उठवला. धाडसी निर्णय का घेतलाय कारण इथे विनयला माहिती आहे तगडी बॅटिंग करणं संघासाठी लढणं मैदानावर चांगलं स्कोर सेट करणं. तसा पहिल्या सामन्यामध्ये खेळला. धावांचा उच्चांक बनवण्यामध्ये जो प्रयत्न केला आणि त्यामध्ये जे योगदान दिलं होतं विनय ठाकूरनं ते सर्वाधिक चांगलं होतं. 3 मध्ये 8 वर आता तो खेळतो. बापदेव 11 पोदी विरुद्ध आरसीसी भगतवाडी सेकंड राऊंडची मॅच आहे. चला मॅच थोडी स्पीडअप ठेवा. जास्त आपल्याला थांबायचं नाहीये कारण अजूनही हा सामना सोडून जवळपास 3 सामने कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. अनिकेत म्हात्रे 2 चेंडू आतापर्यंत पाहिलं. हा नो बॉल फायदा उठवला. धावा धावफलकावरती 9. स्लोवर 1 आणखीन एक लॉफ लांब लचक. यस इज द अंपायर सिग्नल. आणखीन एक धमाका. इथे मात्र आता पेटलाय उठला आणि विस्फोटक रूप त्याचा पाहतोय. बघा हा चेंडू उंची जास्त तेवढ्या ताकदीनं नजर स्थिर होती आणि आता विचार करायला भाग पडले. चला खेळाडू एकत्रित येऊ नका. थोडं सहकार्य करा. योग्य ते निर्णय पोहोचवला जाईल मात्र एकत्र येण्याची आता परवानगी नाही. 3 पंच चर्चा होईल. अनिकेत म्हात्रे आतापर्यंत आकाश पॅट्रिक्सला पाहतोय. विनय ठाकूर मात्र स्ट्रायकर एंडला संघासाठी तो खेळतोय. चला स्पीडअप असू द्या. आरसीसी भगतवाडीला लास्ट वॉर्निंग आले. संघनायक याची नोंद घ्या. 4 वाजले. 3 मॅच कव्हर करायचे अन्यथा शेवटचा सामना 2 षटकांचा असेल. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक स्पर्धा आपण पाहते. दुसरी फेरी अजूनही सुरू. थोड्या विनंती करेन आता टीम मीटिंगची परवानगी नसणारच आहे. आरसीसी भगतवाडी बऱ्याच वेळा त्यांना विनंती केली काही करू शकत नाही आपण कारण तेच आयोजक आहेत. त्यांना माहिती आहे आरसीसी भगतवाडी या स्पर्धेचे आयोजक सहआयोजक सुद्धा आहेत आणि मैदानाकडे आपण जरूर पाहतोय. 2 नो बॉल आले. 2 षटकार सुद्धा आले. धावा धावफलकावरती 16 आहेत. अनिकेत म्हात्रे आणि आता गोलंदाजीमध्ये बदल केलाय. नव्यानं गोलंदाज नियुक्ती आणि कंटिन्यू असेल. गणेश सोनावणे आलाय. गणेश सोनावणेला आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 16 धावांची गुंतवणूक झाली. अक्षय पॅट्रिक्सला पाहिलं. विनय ठाकूरला पाहिलं आणि स्ट्रायकर एंडला विनय ठाकूर. गती कमी केली. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. फिल्डर रेडी. पॅट्रिक्स निघालाय. 2 धावेसाठी प्रयत्न. क्षेत्ररक्षकामधून झाल्या चुका. तणाव वाढलाय. बापदेव 11 पोदी तणावाचं वातावरण असेल. पोदी विरुद्ध भगतवाडी जवळचीच दोन्ही संघ आहेत. मैदान सुद्धा दोन्ही संघांच्या परिचयाचं आहे. तर 3 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 18. प्रेम फडके युवा उद्योजक बोनशेचे युवा उद्योजक प्रेम फडके
यांचं इथे आगमन झालं बघा. सॉफ्ट हँडेडनं खेळून काढतोय, फक्त दिशा दिली, सिंगल पूर्ण केला, 1 धावेने संघ पुढे सरकेल. टोटल रन्स आपण पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये बदल केला, जो गोलंदाज महागडा ठरत होता अनिकेत, त्यामध्ये बदल करून गणेशला ही संधी दिली आणि आता 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 19. 19 धावा धावफलकावर. विनय ठाकूर संघासाठी खेळत असताना आतापर्यंत त्याचं योगदान पाहिलं. आकाश पॅट्रिक्सला आपण पाहतोय फर्स्ट ओव्हर. RCC भगतवाडी थोडासा चेंजेस होईल. इनसाइड सर्कलमध्ये थोडी गणेश नियुक्ती करतोय, बॅक स्लिपला हटवतोय. त्या दोघांमध्ये क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप टू बॅक स्लिप काही चेंजेस करत असताना दूरवर पाहिलं डीप लॉंग ऑफ आहे आणि डीप मिड विकेट. गणेश सोनावणे राऊंड विकेटनं एंड बदलला, लॉफ केला, कोणी नाही आणि हा धमाका. बापदेव 11 पोदीनं का बॅटिंगला पसंती दिली याचा प्रत्यय आपण पाहिला. आणखीन एक मोठा फटका जिथे आकाश पॅट्रिक सुद्धा शांत बसणारा नाही आहे. तर सन्माननीय विजयजी भुजबळ साहेब यांचं इथे आगमन झालं, त्यांचं मी स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. 6 मध्ये 17 खेळतो विनय ठाकूर. 5 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 23 आहेत. आघाडीच्या या जोडीनं चांगलं सुरुवात करून दिली. भागीदारी जी हवी होती ती भागीदारी करताना बापदेव 11 पोदी संघासाठी. गणेश सोनावणे पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं, फुटवाचा वापर खोदून काढला, इनसाइड सर्कल. अमित तिथे सज्ज, शॉर्ट पॉईंटला झालं क्षेत्ररक्षण, धाव मिळणार 1. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, मात्र हे पहिलं षटक RCC भगतवाडी संघासाठी महागडं ठरलं. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या का गोलंदाजी करणाऱ्या संघावर आपोआप दबाव येतो आणि हे ओळखलं जातं जेव्हा बॅटिंग करणारा संघ असतो ज्यांना धावांची लयलूट करायची असते, धावा बनवाव्या लागतात. आणि इथे कुठेतरी बघा 4 षटकांच्या पूर्वार्धामध्ये आकाश पॅट्रिक्स, विनय ठाकूर 6 मध्ये 17 खेळतोय, मोठे फटके, त्याला साथ देणारा आकाश पॅट्रिक्सला आपण पाहतोय 24 धावा झाल्यात. तर पुन्हा एकदा सेकंड ओव्हर आपण पाहतोय. राऊंड विकेटनं आकाश पॅट्रिक्स ज्या पद्धतीनं तो हल्ले चढवतो ना, आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 24 आल्या. अमित केनीचंही षटक. RCC भगतवाडी संघ थोडा नाराज आहे कारण गोलंदाजांकडून झालेल्या चुका. अमित केनीचंही षटक पाहिलं, 2 चेंडूमध्ये 8 गेल्या, 32 धावा धावफलकावर. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकातील आजचा दिवस आहे आणि दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहतोय आपण. बापदेव 11 पोदी ऑफ स्टंपवर चेंडू बाहेर चाललेला, त्याला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्येची गती वाढवायची आणि हेच काम करावं लागेल. धावसंख्येचा वेग वाढवायचे, चांगलं टार्गेट सेट करायचं. पूर्वार्धामध्ये खेळणारा संघ बापदेव 11 पोदी 33 वर पोहोचलाय, 33 रन्स. आकाश पॅट्रिक्स स्ट्रायकर एंडला खेळलेला विनय ठाकूर 6 मध्ये 17. ओ चांगलं प्लेसमेंट, डीप लॉंग ऑन कडे 2 धाव घेण्याची तयारी होती मात्र नकार दिला. बघा
खुश आहेत जरूर दोन्ही खेळाचा आनंद घेत असताना आकाश पॅट्रिक्स. विनय ठाकूर आतापर्यंत 4 चेंडू 34 धावा झाले. 34 राऊंड विकेट नाव. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू वाईट बॉल. अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर पाहूया. संघाची धावसंख्या 35. 35 रन्स. अमित केनीला तिथे पाहूया आपण. RCC भगतवाडी संघ फिल्डिंग करताना बापदेव 11 पोदीनं टॉस जिंकला होता आणि बघा ज्या पद्धतीने त्याला खेळायचं थोडा दबाव कमी करण्याचा हाच प्रयत्न असेल. डॉट बॉल विकेटची गरज आहे. धाव घेण्याची तयारी जरूर पाहूया तिथे. तर 2 षटकं संपली. एकूण धावा धावफलकावर 36. तर एकूण धावसंख्या आहे ती धावफलकावर 36. आकाश पॅट्रिक्स विनय दोन्ही आघाडीच्या जोडीनं मैदानावर अक्षरशः जंप बसवलाय. कुठल्याही संधी देत नाही RCC भगतवाडी या संघाला. 36 वर पोहोचलाय. विकेट मिळत नाही. सागर मात्रेला पाहूया. आतापर्यंत 2 चेंडू चांगले फेकलेत आणि या विकेटची गरज होती. ही विकेट मिळाले. आकाश पॅट्रिक्सला बाद केलं. पहिला विकेटसाठी जी भागीदारी आपण पाहिली तब्बल 36 धावांची होती. बॅटिंग करत असताना संघ बापदेव 11 पोदी हा संघ आहे. RCC भगतवाडी संघ पहिल्या षटकामध्ये 24 आल्या. दुसरं षटक अमित केनीचं पाहिलं. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये मार बसल्यानंतर जो कमबॅक केला ना अमित केनीनं त्याचं कौतुक करायला पाहिजे. 12 दिला. सागर मात्रेला पाहिलं. सुरुवातीचे 2 डॉट विकेट. सागर मात्रे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रामुख्याने पोदी संघाचा आपण विचार केला ना तर त्यांची सुरुवातीचे 2-3 फलंदाज मग पॅट्रिक्स झाला, विनय झाला, हिरामन झाला आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपमध्ये अगदी 5व्या फलंदाजांपर्यंत आपण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाची पाहिली. RCC भगतवाडी सागर मात्रे कमबॅक करतोय. 2 षटकामध्ये झालेली पिटाही नंतर विनय ठाकूर अजूनही सेट फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकर एंडला हिरामन नाईक सरकलाय. 36 धावा धावफलकावर 1 गडी बाद. पुढचा चेंडू सागर मात्रे. लॉफ करण्याचा प्रयत्न दूरवरून येतो. क्षेत्ररक्षक झेल होणार का? गुड कॅच. ॲब्सोल्युटली आपण इथं पाहतोय. अमेझिंग. चांगला झेल इथे पकडलाय बघा. या वेळेची गरज होती आणि आता या कमबॅकची गरज होती. तो खेळ दाखवला. सागरचं कौतुक करूया. 4 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाही. खरं तर हा फटका ऑन साईडला परफेक्टली कनेक्शन झाला असता तर मोठा फटका असता आणि रॉंग शॉट सिलेक्शनाचा बळी आणि तिथे गुड फिल्डिंग. सचिनला पाहिलं आपण.
आतापर्यंत 4 चेंडू 36 2 गडी बाद. आकाश पॅट्रिक्स बाद झाल्यानंतर हिरामन नाईक बाद झाला. नवीन फलंदाज सरकलाय सुयोग. विनय ठाकूर 7 मध्ये 18 वर खेळतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुयोग पाटील आलाय 36 धावा 2 विकेट. विनय ठाकूर अजूनही सेट आहे. विनय अपेक्षा त्याला असेल, खरं तो वाट पाहत असेल स्ट्राईक त्याला कधी मिळणार. हिरामन बाद झाला. आता या षटकामध्ये सागरची ही दर्जेदार गोलंदाजी पाहिली तर 4 चेंडूमध्ये त्यांनी एकही धाव दिली नाही. टफ बॉलिंग, बॅक टू बॅक 2 विकेट्स. हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज पाहूया सागर म्हात्रे, RCC भगतवाडी या संघासाठी. सुयोग पाटील दबाव परिस्थिती निर्माण केली, कमबॅक केलं, पलटवार झाला. या संधीची गरज होती RCC भगतवाडीला. सुरुवात त्यांच्यासाठी थोडी खराब झाली, मात्र आता 36 धावा धाव फलकावर. अपील जोरदार पाहायला मिळाली. गोलंदाजी चांगली आहे. आतापर्यंत गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत RCC भगतवाडी. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये गोलंदाजाने मार खाल्ला आणि आता बघा सागर म्हात्रेनं 3.2 विकेट. 5 चेंडूमध्ये एकही धाव नाही. गुड बॉलिंग. दबाव असताना सुद्धा या अशा प्रकारची गोलंदाजी होणं कौतुक करायला पाहिजे सागर म्हात्रेचं. शेवट मात्र त्याचा गोड खेळला या फटक्यानं आणि केलाय षटकार. सुयोग पाटीलनं केलेला हल्ला. 6 धावेनं 3 षटकं संपली. धावा 42 2 गडी बाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, आम्ही कॉल करणार आहोत. संघ रेडी राहा. तळेगाव आणि बोर्ले संघ. बोर्ले संघ इथे रेडी आहे. मी तळेगाव संघाला विनंती करेन जसा हा षटक संपेल तर आपल्याला विनंती असेल का इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. तर जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहुण्याचा सन्मान केला जाईल. बोनशेत गावचे युवा उद्योजक प्रेम फडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे युवा आयोजक रचितजी पाटील यांना मी करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रेम फडके यांना पण सन्मानित करावं. आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. नेक्स्ट मॅच तळेगाव आणि बोर्ले. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. या ओव्हरनंतर टॉस केला जाईल. सामना 4 ओव्हरचा असेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा काढणारा संघ त्या संघाला आणि बाय दिली जाणार आहे. सर्वाधिक धावा काढून जिंकणारा संघ त्याला बाय दिली जाईल. बेलदारवाडाला अजूनही वाट पाहावी लागेल. खरं तर तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. सकाळी लवकर आलेला संघ, परंतु त्यांना संध्याकाळ उजडेल. सध्याच्या घडीला हेच चित्र पाहायला मिळते. जाऊया कॉम्बॉक्सकडे. शेवटचं षटक रिव्हर्स अटेम्प्ट केला, फटका कनेक्शन झाला नाही आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. अजूनही धावांचा ओघ पुन्हा वाढला. ज्या सागरनं कुठेतरी खिंडार पाडलं होतं, धावसंख्येला अंकुश लावला होता, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं आणि पूर्णपणे आपल्या मजबूत गोलंदाजानं धावा रोखल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा उलटफेर व्हायला सुरुवात झाली. बघा इथे चूक झाली. स्लिपकडे झालेलं हे ढिसाळ क्षेत्ररक्षण, तिथे धावा जरूर मिळतील. बॅटिंग करत असताना 4 षटकांचा पूर्वार्ध संघ पोहोचलाय. बापदेव पोदी संघ. विनय ठाकूरकडून अजूनही अपेक्षा आहेत. बघा रिव्हर्ससाठी पुन्हा एकदा सक्सेस मिळेल. चेंडू थोडासा अडलाय, धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि थोडा बॅड लक. आणखीन एक चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा वेगानं पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना आम्ही धाडसी निर्णय का घेतला आणि फलंदाजी करताना बॅटिंग करतोय संघ पोदी. 50 रन्स कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झालेत. आनंदाचं वातावरण आहे. 50 धावा 4 षटकामध्ये मजबूत धाव फलक. 50, 55, 60 म्हटलं तर गोलंदाजांना एक विश्वास असतो उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करताना. विनयने जी जोखीम उठवली, जबाबदारी घेतली, आपल्या खेळानं त्याने खुश केलं. अगदी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा विस्फोटक रूपानं मैदानावर खेळला आणि या सामन्यामध्ये सुद्धा विनयचा झंझावत आपण पाहतोय. आतापर्यंत अजूनही तो नाबाद खेळतोय. 9 मध्ये 26, 9 चेंडूमध्ये 26 वैयक्तिक योगदान, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकार आहेत. 50 धावा 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. फुटवरचा प्रयत्न, टॅप करतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये थोडी चूक झाली. बॅकअप करताना दूरवरून क्षेत्ररक्षक आणि इथे कम्युनिकेशन चुकलंय. धोका होईल का? मात्र नक्कीच धोका होता, तो टळलाय.
विनय आणि आपण पाहतोय त्याला साथ देणारा फलंदाज जरूर आला आकाश पॅट्रिक्स नंतर डाव सांभाळण्यासाठी मैदानामध्ये हिरामन आला होता. सुयोग पाटील सुयोगच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आणि एकूण धावा 51. तर टॉससाठी फायनल कॉल. चला बोर्लेच्या आमचे कॅप्टन रेडी आहेत. अक्षय कुठे असाल तर आपण लवकर उपस्थित राहा. 3 चेंडूचा खेळ बाकी. तळेगावला विनंती करतो यानंतर टॉस होणार आहे लगेच. आपल्याला रेडी राहायचं. 51 झाल्यात 2 गडी बाद. सुबोध चेंडू चालला बाहेर आणि व्हाईट बॉल. RCC भगतवाडी पहिला सामना गोलंदाजीच्या जोरावर जिंकला आणि याचा अभ्यास केला विनयनं. पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग लाईनअपमधून खूप चुका झाल्या त्यानंतर संघाला सावरलं आणि आता हा पोदी संघाविरुद्ध कमबॅक. आज प्रमुख गोलंदाज पाहिलं अनिकेत महागडा ठरला. आज आपण पाहतोय गणेश सोनावणेनं गोलंदाजी केली. एक एक्स्ट्रा गोलंदाज सुद्धा त्यांना यूज करावा लागला आणि आता सुबोध संघासाठी गोलंदाजी करतोय. गावदेवी शिवशंभू आदईचे आमचे सहकारी यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. 52 झालेत. सुबोध मात्र 52 रन्स समोर उभा आहे सुयोग पाटील. लॉफ करतोय ऑन साइडला डीप कडे फिल्डर मात्र कठीण आहे. गॅप शॉट 1 बाउन्स. मिळतील 4 धावा. 4 न येस व्हेरी क्लोज आहे व्हेरी क्लोज यस आणि मिळतील 6 धावा. थोडा नजरे आड होता आणि तिथे काही आमचे व्हॉलेंटियर्स होते आणि काही प्रेक्षक होते आणि फिल्डरने तिथे आम्हाला इशारा केलाय की हा मिळतील 6 धावा. संघ पुढे सरकलाय. धावसंख्या धावफलकावर टोटल 58. 58 धावा धावफलकावर. विनय ठाकूर 10 मध्ये वैयक्तिक योगदान 27. सुयोग पाटीलला पाहिलं 4 चेंडूमध्ये 12 वर खेळतोय. 5 चेंडूचा खेळ संपला. 58. रॉकी बाई यांचं आगमन झालं. वेलकम. 58 धावा शेवटचा चेंडू. क्रॉस बॅटेड एज लागले. एष्टी रक्षक धाव घेण्याची तयारी. रन आउट. मात्र विनय ठाकूरचं योगदान 10 मध्ये 27. चांगला खेळला. विनिंग टार्गेटचा विचार केला तर धावा धावफलकावरती टोटल रन्स आपण पाहिलं 58 आणि 59चं टार्गेट. चला टॉस करूया आपण. टॉस लगेच होणार आहे. तळेगाव आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहूया बोरले आणि मी सन्माननीय आमच्या पाहुण्यांना विनंती करेन विजयजी भुजबळ साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 4 षटकांचा पुढचा सामना आणि यानंतर आपण वळूया अमित पाटील आणि दीपक पाटील सरांकडे. यस थँक्यू व्हेरी मच. मात्र फिल्डिंग लगेच लावून घ्या. पोदीला विनंती करतो फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच. 4:16 झाले. 4:18 आपल्याला इनिंग स्टार्ट करायचं. धन्यवाद.
59 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. भरभक्कम धावसंख्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये खरं तर जास्त धावा काढून जिंकणाऱ्या संघाला सलग चौथ्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे बाय मिळणार आहे. इकडे धावा सुद्धा चांगल्या झाल्या 4 ओव्हर्समध्ये. तर या लढतीमध्ये जिंकणाऱ्या संघाला थोडंसं प्लस पॉईंट असेल. भले अजून एक सामना बाकी आहे बोर्ले विरुद्ध तळेगाव, त्यामध्ये सुद्धा हाय स्कोर होऊ शकतो, परंतु इकडे चांगली संधी आहे कारण या मैदानावर फारशा धावा होत नाहीत. मग अशी 86 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या तळेगाव संघाकडून. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ओळखला जातो. रायगड प्रीमियर लीगने एक वेगळी ओळख मात्र या खेळाडूला दिले. हिरामण नाईक त्याचं नाव. हिरामण नाईक नाव चर्चेत आलं रायगड प्रीमियर लीगला यंदाच्या वर्षी आणि या खेळाडूनं मात्र अनेक क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. सर्च करू लागलेत बरेचसे पॅकर सुद्धा कोणता गोलंदाज होता. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र पुलचा फटका, टायमिंग प्रॉपर नव्हतं. इकडे दुसऱ्या धावेचा कॉल नाही, सिंगल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. खातं उघडलंय आरसीसी भगतवाडी टीमचं 1 या धावेनं. सागर म्हात्रे आणि रुद्र भगत अशी सलामीची जोडी. सागर म्हात्रे मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती, परंतु समोर अटॅक चांगला आहे. पहिलं षटक मात्र थोडंसं चॅलेंजिंग असू शकेल. हिरामण नाईकचं गोलंदाजी मार्कवर त्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप करत राहा, वेळ फार कमी आपल्याकडे. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 आज या स्पर्धेचा 4था दिवस. ओ चांगला ड्राईव्ह स्ट्रेट टू द कव्हर फील्ड, विकेट डाऊन. पहिला धक्का आरसीसी भगतवाडी संघाला. डावकुऱ्याचा फलंदाज रुद्र भगत खातं उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर हिरामणची शिकार. ब्रेक थ्रू दिलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. धावसंख्या काढण्याचं धडपड आहे, चेसिंग करायचं आहे. चेसिंग करत असताना वेगळे अनालिसिस मनामध्ये असतात, थोडंसं स्ट्रॅटेजिकल खेळावं लागतं. या ओव्हरमध्ये किती धावा आल्या पाहिजेत, कोणत्या गोलंदाजांवर वार करायचा, शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहिल्या, तर मग हे सगळी गणिती आकडेमोड करत डोक्यामध्ये खेळ करणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेलाच तो दबाव जो असतो ना दुसऱ्या सत्रामध्ये तो स्पष्टपणे जाणवतो फलंदाजांवर आणि फलंदाज चुका करतात. स्ट्रोक चांगला होता परंतु चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. सागर घरत इन हॅट नंबर 3. सफलता हिरामण नाईकला. दोनही सागर आता मात्र आरसीसी भगतवाडी संघाकडून मैदानामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ क्लीन बोल्ड, मधली दांडी वाकवले, यष्ट्या उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागलाय. बॅक टू बॅक दुसरी सफलता हिरामण नाईकला. आता संघ अडचणीमध्ये. आरसीसी भगतवाडी संघ वेग आणि या समोर वेगासमोर मात्र संपूर्णपणे फलंदाज निष्प्रभ ठरत असताना इकडे 1 या धावसंख्येवर 2 गडी गमावलेत ते भगतवाडी टीमनं. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. अमितसाठी हा चेंडू. इकडे जोरदार अपील पाहायला मिळाली होती. पहा हॅट्रिकची चान्स होती त्या ठिकाणी. लगातार 2 चेंडूंमध्ये 2 सफलता प्राप्त केली होती. हॅट्रिक बॉल सुद्धा चांगला पडला हिरामणचा. फक्त एकच धाव आतापर्यंत. धावसंख्येचं लक्ष आहे 59 आणि वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेला बापदेव पोदी संघ मैदानामध्ये उत्तम कामगिरी करत असताना
अगदी सकाळी 11-12 वाजेपर्यंत सुद्धा त्यांना माहीत नव्हतं या स्पर्धेमध्ये ते खेळतील का. स्विचचा प्रयत्न इकडे मात्र तीही धाव नाहीये. भन्नाट षटक हाताळलंय. काय स्पेल राहिलाय हिरामण नाईकचा या ओव्हरमध्ये. फक्त आणि फक्त सिंगल. आरसीसी भगतवाडी संघाच्या धाव फलकावर 2 फलंदाज गमावलेत आणि संपूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व पाहायला मिळतोय ते बापदेव पोदी या संघाचं. बॅटिंग करत असताना विनय ठाकूरच्या 27 धावा. आकाश पॅट्रिक्स, आकाश पटारिया त्यानं केल्या 15. सुयोग पाटीलनं शेवटला येऊन 2 षटकार मारले. 12 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि म्हणूनच 4 ओव्हर्समध्ये भरभक्कम धावसंख्या. यानंतर बोर्ले विरुद्ध तळेगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच द्यायचं आपलं राहिलं होतं. त्याच्यामध्ये तळेगाव संघाचा विनायक कडपे त्याला मी मंचावर आमंत्रित करतोय की आपण या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. सागर मात्रे मोठं नाव आहे आरसीसी भगतवाडी संघासाठी. नेहमी धावा त्याच्या पॅटमधून येत असतात. इकडे संघ अडचणीमध्ये आहे. शशांकचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडीलाईनच्या दिशेनं. 4 धाबां करता. 24 लाईव्ह इव्हेंट्सला मी विनंती करेन आपण कॅमेरा मोल्ड करा. मॅन ऑफ द मॅच ठरलेला होता तळेगाव संघाचा. त्याला थोडंसं उशिरानं आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. 43 धाबांची भन्नाट इनिंग मात्र साकारली होती विनायक कडपेनं आणि त्याचं करूया आपण अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी त्याला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बोर्ले संघाचा मागचा सामना जो झाला होता त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच दर्शन पाटील ठरलाय. दर्शन पाटील आपण सुद्धा यायचंय. चांगला बॉल टप्पा पडला खाली राहिला आणि आणखीन एक विकेट यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. आता संपूर्णपणे स्मशान शांतता पाहायला मिळते. आरसीसी भगतवाडी संघाच्या गोटामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरले आणि ज्याच्यावर मात्र सगळ्यांच्या अपेक्षा होत्या अपेक्षा भंग करत सागर मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. सगळ्यात मोठी सफलता मात्र मिळवली ती पोदी संघानं. प्रथमेश 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मजबूत स्थितीमध्ये पोदी संघ. कारण इकडे जर याच मॅच मध्ये 58 धावा झाल्यात आणि हाच जर हाय स्कोर पकडला तर पोदी संघाला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळेल आणि ते त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट ठरू शकेल. मिस्टर राज त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय. 24 लाईव्ह इव्हेंट का फेस. बऱ्याच दिवसानंतर खरं तर त्यांची उपस्थिती. सहर्ष स्वागत आपलं राजीव गांधी मैदानावर. बऱ्याच वेळेला मोठ्या मोठ्या स्पर्धा असल्या लकी ड्रॉ असले की ती आवर्जून उपस्थिती दाखवतात. या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ नाही आहे. राज चांगला बॉल फुल लेंथ होता खोलात पडला होता चेंडू पण यष्टनच्या पाठीमागे खूप चांगलं यष्टीरक्षण करत असताना विनय त्या ठिकाणी सुपर्ब कामगिरी.
बऱ्याच वेळेला विकेट किपर्स झाकोळून जातात, परंतु चांगलं वर्क, चांगली बॉलिंग शशांकची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी अँगल बनवून बॉल करतोय. ओ ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह फटका डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार, मच नीडेड सिक्सर, षटकार. 6 धावा, थोडंसं उशिरानं आलाय, परंतु इकडे मात्र नक्कीच थोडीशी एनर्जी देईल हा षटकार. धावसंख्या 6 ने जम्प करेल. टोटल मूव्स टू 12 नाव. 12 धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये हिरामणनं फक्त एकच धाव दिली होती आणि या ओव्हरमध्ये आता 11 धावा येताना दिसल्यात. 12 धावा धाव फलकावर आहेत. अजून बराच मोठा पल्ला गाठावा लागेल. 47 धावांची आवश्यकता 2 ओव्हर्समध्ये. 7 षटकार वाजवावे लागतील आणि जशी जशी संध्याकाळ होते तशा तशा धाबा सुद्धा कमी होतात. परंतु इकडे आपण पाहिलं तर चांगलाच चोप आज आरसीसी भगतवाडी संघाच्या गोलंदाजांना मिळाला असेल. खास करून पहिलं षटक जे होतं अनिकेत म्हात्रे, त्याच्यामध्ये 2 बीमर बॉल, त्याच्यावर आलेले षटकार, खरं तर टर्निंग पॉइंटच तो होता मुळात मॅचचा. प्रमुख गोलंदाज, त्याच्याकडून 2 बीमर होणं, त्याची गोलंदाजी आणि 24 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. आडवा बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. एज लागून बॉल पाठीमागे जातोय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आकाश पॅट्रिक्स एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. सातत्यानं लेदर खेळत असतो. चांगली बॅटिंग सातत्यानं आपल्याला त्याची पाहायला मिळते. अनेक स्पर्धा कारगरच्या मैदानावर होत असतात, तिकडे सुद्धा चांगलं वर्क त्याच्याकडून. लेग स्पिन करतो. इकडे मात्र ऑन साईडला वळवले हा चेंडू. सिंग मिळेल. एकेरी धाब्याचं योगदान, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 14 नाव. कठीण झालंय आता मात्र आरसीसी भगतवाडी संघासाठी या धावसंख्येचा पाठलाग करणं. अमित केणी आणि प्रथमेश असे 2 खेळाडू खेळपट्टीवर जरूर आहेत, परंतु सागर म्हात्रेकडून जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं. चेंडू टप्पा पडला, बाहेर निघतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पघाशी लेग स्पिन पाहायला मिळत होता, परंतु आता मात्र खरं तर ऑफ ब्रेक आणि तो डावकुऱ्याच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होतो. पुन्हा तेच प्रयत्न यावेळेस मात्र. कमाल कमाल बॉलिंग आहे. इकडे मात्र वळवतोय चेंडूला आणि आकाश पॅट्रिक्स पहिला 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा देताना दिसला, त्यामुळे हा सामना आता मात्र डोईजड आरसीसी भगतवाडी संघाच्या. नेक्स्ट मॅच जी आहे, दोन्ही टीम्स रेडी राहा. फ्लायटेड डिलिव्हरी, पहिल्याच टप्प्यावर बॉलला स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. चांगली फिल्डिंग. एकच धाव येताना संपूर्णपणे सन्नाटा पसरलाय आरसीसी भगतवाडी संघाच्या समर्थकांमध्ये. आज मोठ्या संख्येने खरं तर त्यांना चेअरअप करण्यासाठी सकाळपासून पाठीराखे येत होते. सामना जिंकल्यानंतर थोडेसे होप्स वाढतात एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये. विकेटवरच तिथंच आजूबाजूला चेंडू घरंगळत राहिलाय. पॅट्रिक्स रनआउटचा प्रयत्न करतोय. सिंगल मिळाली आणि षटक क्रमांक 3 यावेळेस समाप्त झाले. फक्त 4 धावांची ओव्हर आकाश पठारियाकडून आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर 16 धावा धावफलकावर. आणि मॅच मध्ये जिंकण्यासाठी कॅल्क्युलेशन आपण पाहूया. 43 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये.
चौथं षटक सुरू आहे. अगदी मोठ्या पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो RCC भगतवाडी संघ. कट करण्याचा प्रयत्न, इकडे चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे. वन साइडेड मॅच, एकतर्फी सामना यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. विनय ठाकूरचं षटक क्रमांक 4. ओ ड्राईव्ह केलाय, हा फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हिरामणच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय, सीमारेषा पार, 6 धावा. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र अमित केणीच्या बाटमधून येत असताना षटकार आलाय. हाच प्रयत्न करावा लागेल. थोडंसं थांबला, थोडासा बॉल उशिरानं आला, कटकण्याचा प्रयत्न, थोडंसं टायमिंग चुकलं फलंदाजाचं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आणि या मॅच मधील शेवटचा चेंडू असेल. चला बोरले आणि तळेगाव बी रेडी. आणखीन एक फटका हिरामणच्या दिशेमध्ये, पुन्हा एकदा त्यानं जम्प केली आणि आणखीन एक षटकार. परंतु हा सामना मात्र जिंकला तो बापदेव क्रिकेट पोदी या संघानं. वेल प्लेड गाईज, हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया त्यापूर्वी बोरले संघ मागचा सामना जिंकला होता आणि दर्शन पाटील ठरला होता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला देऊया मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन संयोजकांना की आपण दर्शनला सामनावीरा पुरस्कार द्या.